भारतीयासाठी आनंदाचे पर्व. आजचा दिवस देशभक्तीचे स्फुरण चाललेल्या प्रत्येक भारतीयाचा गर्व. डौलाने फडकतो तिरंगा, मना मनात देतो स्फूर्ती. डौलाने फडकतो तिरंगा, मना मनात देतो स्फूर्ती. अवघ्या विश्वात गाजत राहो प्रिय भारत भूची कीर्ती, प्रिय भारत भूची कीर्ती. सर्वजण ज्या मंगल दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट, सर्वजण ज्या मंगल दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट. रवी किरणांनी मिटला अंधार, उजाडली स्वातंत्र्य दिनाची पहाट, उजाडली स्वातंत्र्य दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून मी करते मी या कार्यक्रमाची सुरुवात, करते मी या कार्यक्रमाची सुरुवात. अशा या आनंदाच्या दिवशी आज या ठिकाणी उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व त्यांचे सर्व सदस्य, ग्रामाधिकारी, आपल्या गावच्या सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि त्यांचे संचालक मंडळ, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, आमच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचे सर्व शिक्षक वृंद, आरोग्य सेवक, सेविका, तलाठी, सचिव आणि अंगणवाडी ताई, डोंगरगावकर, सर्व डोंगरगावकर ग्रामस्थ यांचे मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, स्वातंत्र्य दिन असा उत्सव आहे जो आपणास आपल्या देशप्रेमाची, बंधुत्वाची, क्रांतिकारकांची, महान नेत्यांची, स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो. देशाविषयी असलेल्या कर्तव्याची, प्रेमाची जाणीव करून देतो. तर ध्वजपूजन करण्यासाठी मी आपल्या गावातील माननीय श्री लक्ष्मण गंगाधर नागरे, माननीय श्री काशीनाथ सानप यांना विनंती करते की यांनी आपल्या पवित्र हाताने ध्वजस्तंभाची पूजा करावी. धन्यवाद आजोबा. परत सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक असणारे श्रीफळ अर्पण करण्यासाठी मी आपल्या गावातील माननीय श्री वाल्मिक आव्हाड आमचे काका यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो.